शांतीदूत. माझा दावा आहे की शांतीदूत हा सैनिक समाज पार्टीच्या विचारधारेतूनच पुढे येणार आहे. शांतीदूत हा याचा बेस नाना पाटील पत्री सरकार. साताऱ्यामध्ये इंग्रजाच्या काळामध्ये नाना पाटील यांनी प्रति सरकार उर्फ पत्री सरकार असं एक सरकार स्थापन केलं होतं. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावर सुद्धा एक शांती सरकार स्थापन करायचा मनोदय आहे. त्यासाठी सैनिक समाज पार्टीला या सगळ्या प्रोसिजरमधून जाण्याची आवश्यकता नाही, निवडणूक प्रोसिजरमधून जाण्याची आवश्यकता नाही. कारण निवडणूक प्रोसिजर एवढी महागडी आणि खर्चिक आणि एक दहशतयुक्त वातावरणात तयार करून ठेवलेली आहे. त्यामुळे सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठावरून सर्व महान नेत्यांचा विचाराचा परामर्श घेऊन संकलन करून ह्या विचारधारा पुढे केलेली आहे. कारण शांतीदूत पुढे झाल्याशिवाय शांती सरकार येणार नाही. म्हणून व्हाय नॉट टू मी, म्हणून समबडी शुड बेल द कॅट या म्हणणीप्रमाणे शांती सरकार स्थापन करण्याची जबाबदारी सैनिक समाज पार्टीवर आलेली आहे आणि ती जबाबदारी मी स्वतः पुढे होऊन पेलवणार आहे. त्यामुळे शांती सरकार आणण्यासाठी शांतीदूतची आवश्यकता आहे आणि तो रोल शांतीदूतचा रोल निभवण्यासाठी आय एम रेडी. म्हणून सांगितलं की हे जे विचारधारा ज्या आहेत, सर्व विचारधारा नावं घेणार नाही, कोणत्याही विचारधारा असू द्या, त्या पूर्वीपासून जे सोशल मीडियावर त्याचा गाजावाजा चालू आहे, एक विचारधारा आहे जे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष बलबीर सिंग परमार साहेबांनी पुढे केली आहे की या देशामध्ये जनलोकतंत्र आणलंच पाहिजे, जनतेचं सरकार आलंच पाहिजे. मग जनतेचं सरकार आणण्यासाठी, जनतेचा मुख्यमंत्री नेमण्यासाठी, जनतेचाच मंत्रिमंडळ असण्यासाठी या देशामध्ये एक शांती सरकार आणणं गरजेचं आहे. ते प्रति सरकार राहणार आहे आणि ह्या सरकारच्या हातातच जनता कारभार करणार आहे. आणि महत्त्वाचं असं आहे की या शांती सरकारचा जो आता गवगवा चालू आहे, प्रचार सुरू केलेला आहे, याचा आधार घेऊन डायरेक्ट त्या लाकडी खुर्ची, मुख्यमंत्र्याच्या लाकडी खुर्चीवर बसण्यासाठी आधी सिंहासन आम समाजातल्या नागरिकाच्या हृदयामध्ये सिंहासन तयार केलं आहे. आम समाजातील नागरिक सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला जोडत चालली आहे आणि त्यांनी ही मान्यता दिली आहे की सैनिक समाज पार्टीचं सरकार म्हणजे शांती सरकार आणि शांती सरकार म्हणजे जनलोकतंत्र, जनलोकतंत्र म्हणजे आपलं तुमचं आमचं सरकार. ज्यासाठी सैनिक समाज पार्टीने जो सिद्धांत मांडला आहे, अल्प खर्चात निवडणुकीचा सिद्धांत मांडला आहे, मिनिमम एक्सपेंडिचर इलेक्शन सिस्टम, हा आम समाजातील जनतेला पसंत पडला आहे. त्यामुळे आम समाजातील जनता ही या शांती सरकारच्या स्थापन करण्याच्या मोहिमेला स्थान देत आहे, आधार देत आहे, पसंती पाठवत आहे. त्यामुळे ह्या शांती सरकारची स्थापना लवकरच होणार आहे. त्याआधी जनतेच्या हृदयामध्ये जागा केलेली आहे. त्यामुळे जनतेने या शांती सरकारच्या संकल्पनेला आधार देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे जनतेचे धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीच्या शांती सरकारचा विजय असो.